जर्मनीत पीएचडी एकदम फ्री आहे, तुम्हाला महिन्याचं स्टायपेंड मिळते आणि एकदम वर्ल्ड क्लास रिसर्च तुम्ही करू शकता. आणि इथं पीएचडी तुम्ही 2 प्रकारे करू शकता. एक आहे स्ट्रक्चर्ड पीएचडी आणि दुसरी आहे इंडिव्हिज्युअल पीएचडी. स्ट्रक्चर्ड पीएचडी म्हणजे तुम्ही एखाद्या युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशन घेता, युनिव्हर्सिटी तुम्हाला एक सुपरवायझर असाइन करते आणि त्याच्या अंडर तुम्ही मग तुमची पीएचडी कंप्लीट करता. इंडिव्हिज्युअल पीएचडी म्हणजे तुम्हाला सुपरवायझर स्वतः शोधावा लागतो, त्याचं अप्रुव्हल घ्यावं लागतं आणि त्याचं अप्रुव्हल हे एखाद्या युनिव्हर्सिटीमध्ये सबमिट करून तिथं मग तुम्ही पीएचडी करू शकता. दोन्हीमध्ये फक्त हाच मेन डिफरन्स आहे, बाकी गोष्टी सर्व सेम आहेत. जवळजवळ 3 ते 4 वर्षाचा किंवा 5 वर्षाचा असा वेळ लागू शकतो. महिन्याचे जवळजवळ 1,500 ते 2,500 युरो स्टायपेंड मिळतं. आता याच्यासाठी तुमच्याजवळ मास्टर्स असणं गरजेचं आहे. तुमचे जे अकॅडमिक्स आहेत ते एकदम स्ट्रॉंग असले पाहिजेत आणि तुमच्याजवळ IELTS किंवा TOEFL ह्याचा चांगला तुमचा स्कोर असला पाहिजे. आणि जर तुमची पीएचडी ही जर्मन लँग्वेजशी रिलेटेड आहे, म्हणजे त्यामध्ये जर जर्मन लँग्वेजचं काम पडत असेल तर मग तुम्हाला जर्मन लँग्वेजचं सर्टिफिकेट पण लागेल. पण बरेच असे पीएचडी ऑप्शन्स आहेत ज्यामध्ये इंग्लिशमध्येच पूर्ण रिसर्च केल्या जाते आणि तिथं जर्मन लँग्वेजची मग गरज पडत नाही. स्ट्रक्चर्ड पीएचडी मध्ये जसं मी सांगितलं की तुम्हाला सुपरवायझर स्वतः शोधावा लागत नाही, पण जी इंडिव्हिज्युअल पीएचडी असते त्याच्यासाठी तुम्हाला सुपरवायझर शोधावा लागतो. आणि सुपरवायझर शोधण्यासाठी तुम्ही एकतर युनिव्हर्सिटी वेबसाईटवर चेक करू शकता किंवा डार्टच्या याच्यावर पोर्टलवर चेक करू शकता, रिसर्च गेटवर चेक करू शकता किंवा गुगल स्कॉलरवर तुम्ही सुपरवायझर्स शोधू शकता. जर तुम्हाला एखादा चांगला सुपरवायझर दिसला तर मग त्याला तुमचा सीव्ही पाठवायचा, तुमचा रिसर्चचा टॉपिक वगैरे पाठवायचा, त्याला डिटेल्स पाठवायच्या आणि त्याचं अप्रुव्हल घ्यायचं. हे अप्रुव्हल आणि तुमचे बाकी डॉक्युमेंट्स हे मग युनिव्हर्सिटीमध्ये सेंड करायचे आणि युनिव्हर्सिटीमध्ये मग अप्लाय करायचं. तुम्हाला जर मग एखाद्या युनिव्हर्सिटीमध्ये ऍक्सेप्टन्स लेटर मिळालं त्याच्यानंतर मग विजासाठी अप्लाय करायचं आणि मग तुम्ही इथं पीएचडी करण्यासाठी येऊ शकता.